हॅलो गाईज, मी आज तुम्हाला मॅथ्स विषय शिकवणार आहे. एक्सेलमध्ये तयार आहात ना? मी हा डाटा तयार केला आहे तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी. त्यात पहिलं तुम्हाला समचा फॉर्म्युला शिकवणार आहे. सम म्हणजे प्लसचा फॉर्म्युला शिकवणार आहे. इथं प्रियाला हिंदीला 54, इंग्लिशला 50, मॅथ्सला 45 आणि सायन्सला 35 पडलात. हिचे आपल्याला टोटल काढायचे. मग आपण काय मॅन्युअली टोटल करणार आहे का? नाही, त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो मी तुम्हाला आज शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला समवर क्लिक करा. सम आणि जिथून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते पूर्ण सिलेक्ट करा. शिफ्ट धरा. एंटर. आलं ना 184. सेम खाली तसाच फॉर्म्युला लावून घ्या. हे आपला समचा फॉर्म्युला झाला. इथे खाली पण तुम्ही सम करू शकताय असे. इथे ॲटो सम एक ऑप्शन आहे आपल्याकडे. ॲटो सम. एंटर. असंही करू शकता तुम्ही. ओके. नेक्स्ट मल्टिप्लाय, गुणाकार. आपल्याला हा आता गुणाकार शिकायचा आहे. त्यासाठी सेम इज इक्वल टू काय सांगितलं आहे? राईस किती सांगितलं आहे? 5 किलो घेतला आहे. 50 रुपयेनं 5 किलो घेतलं आहे. तर त्याचा टोटल किती झाली? रेट किती आहे? 50 रुपयेनं. गुणुलेलं चिन्ह कोणतं वापरले चेक करा. गुणुले 5 किलो. एंटर. आलं ना 250 रुपये. ओके. यात तुम्हाला काय समजलं? पर केजीचा रेट घेतला आणि किती किलो आहे ते मल्टिप्लाय केलं आहे, आपल्याला आन्सर मिळाले. नेक्स्ट डिवाइड, भागाकार. आपल्याला यात काय सांगितले? किलो दिला, रेट दिला. 5 किलो 50. सॉरी, इथे घेऊया आपण 250. आता आपल्याला पर के जी रेट काढायचे काय? 250 रुपये झाल्यात 5 किलोचे. तर 250 भागिले 5, याच्यावरून आपल्याला कळणार पर के जी किती रेट आहे. 50 रुपये. सेम